माझ्याबद्दल सीपीटीमध्ये आल्याच्यानंतर मला एक प्रामुख्याने गोष्ट अशी जाणवली की एखाद्या व्यक्तीला म्हणजे आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी असं होतं की आमचं कोणाशी पटत नाही किंवा सगळ्यांशीच पटतं असं अजिबात नसतं. कुठेही जा हेवे दावे काही ना काहीतरी असतात. पण इथे आल्याच्या नंतर मी एकमेव असा माणूस बघितला की ज्याला कुठेही कुठे शत्रू नाही आणि जे अजात शत्रू म्हणून ज्याला आपण म्हणतो ती व्यक्ती म्हणजे विवेक पाटील सर. अजून एक त्यांच्या बाबतीतला प्रसंग माझ्या बाबतीत थोडासा असा होता की मी जेव्हा पहिल्यांदा इथं जॉईन झालो, चौथीला बरीच वर्ष काढली. त्याच्यानंतर माझं इथे समायोजन झालं आणि त्या मागच्या फेब्रुवारीमध्ये जेव्हा माझं समायोजन झालं तेव्हा लोकसभेची निवडणुका होत्या आणि सरांची इलेक्शन ड्युटी होती आणि मला कोणीतरी सांगितलं की त्यांची इलेक्शन ड्युटी तुला करायची. आता मला कसं झालं, मी नवीन, त्याच्यामुळे मी मनातल्या मनात म्हटलं आपल्याला बहुतेक यांनी कामाला लावलं दिसतंय चांगलं. मला काही नाही पण बोलता आलं नाही. मी त्यांना हो म्हटलं, मी करेन म्हटलं, म्हणून इलेक्शन ड्युटीला त्यांच्या याला पण गेलो, त्यांच्यासोबत गेलो. पण मनातल्या मनात आतून फार यांनी कामाला लावलं मला असं फार वाटत होतं आतून. तिथे गेल्यावरती त्या तहसीलदारांना भेटलो, त्यांना ऑर्डर दाखवली. ते म्हणते की नाही त्यांनाच ती ड्युटी करावी लागेल, तुम्हाला करता येणार नाही. मनातल्या मनात जाम खुश झालं, चला बरं वाटलं, सगळं त्यांच्याचकडे ते आलं. परत सरांना येऊन सांगितलं मी की ते असं म्हणतात की ड्युटी तुम्हाला करावी लागेल. सरांनी क्षणाचाही विलंब न लावता लगेच ती ड्युटी स्वीकारली. पण त्याच्यानंतर जेव्हा माझी विधानसभेला इलेक्शन ड्युटी लागली त्यावेळेस ज्या दिवशी मी इलेक्शन ड्युटीला गेलो त्या दिवशी रात्री सरांचा फोन होता, कुठे इलेक्शन ड्युटी लागली, कुठे काम करतोयस. तर ती माझ्यासाठी एवढी छान गोष्ट होती की ज्या व्यक्तीची मी इलेक्शन ड्युटी केली नाही त्या व्यक्तीनं मला फोन करून विचारणं कुठे ड्युटी लागली, काय आहे, कुठे आहे, हे माझ्यासाठी कायम लक्षात आहे. म्हणजे तेवढा भाग जरी त्याचा असला, थोडंसं चांगलं वाटत असतं तेवढ्या वेळेला, तरी ही गोष्ट माझ्या कायम लक्षात आहे की सरांनी मला ते विचारलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मधी मला त्याच्यानंतर असं कळालं की सर एका फार मोठ्या आजारातून बाहेर पडले आणि इव्हन मला असंही कळलं होतं की त्या आजारातून ते जेव्हा ट्रीटमेंट घेऊन यायचे त्यावेळेस इथं आल्यावरती लेक्चर घ्यायचे आणि मग घरी जायचे. ही फार वेगळी गोष्ट आहे. म्हणजे आज तर जरी सेवानिवृत्त होत असले तरीसुद्धा ही व्यक्ती अशी आहे की शांत बसलेली नाही आहे, ती सतत काही ना काहीतरी करत राहणारी आहे. आजचा आपल्या सीपीटीमधला त्यांचा कदाचित शेवटचा दिवस असेल, पण इतर कुठल्या तरी वेगळ्या गोष्टीची सुरुवात नक्कीच असणार आहे, चांगल्या कामाची सुरुवात असेल. सरांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. मॅडमना मी फार पहिल्यापासून ओळखतो कारण आमचं चौकचं सगळं सेंटर अंबानी कॉलेजला असायचं आणि अंबानीमध्ये मॅडम कायम मला भेटायच्या किंवा दिसायच्या समोर. त्यामुळे दोन्ही व्यक्तिमत्वांना मी फार सरांना तर इथं आल्यापासून ओळखायला लागलो आणि मॅडमला बघितलं मला कळलं की आपण त्यांना अंबानीमध्ये खूप वर्षापासून मॅडमनी तुम्हाला ओळखतोय. अगदी फणसे मॅडम असल्यापासून तुम्हाला मी तिथे पाहतोय. त्याच्यामुळे ही दोन्ही व्यक्तिमत्व ज्याला आपण काय म्हणतो की परस्पर व्यस्त असणं वेगळं आणि परस्पर पूरक असणं वेगळं. म्हणजे दोन्ही व्यक्तिमत्व परस्पर पूरक आहेत कारण दोघी खूप उत्साही आहेत. त्याच्यामुळे दोघांनाही तुमच्या भावी आयुष्यासाठी आमच्याकडे खूप साऱ्या शुभेच्छा. आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं की आमच्या नवीन लोकांसाठी विवेक पाटील सर हक्काचे माणूस आहेत, हक्काचे माणूस आहेत. आम्ही इतर बाकी कुठल्याही सिनियरला तितक्या मोकळेपणाने वागू शकत नाही, तितका मोकळेपणा आम्हाला विवेक पाटील सरांकडे वाटायचा. म्हणजे आम्ही नवीन प्रतीक सर असतील, मी असेल किंवा आमच्या बरोबर